बेकायदेशीरपणे बोगस जन्म दाखले देण्याचे प्रकार गेली कित्येक वर्ष राजरोस सुरू असताना त्याच्या गांभीर्याकडे कोणाचेही लक्ष जात नव्हते. मात्र किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा सुरू केल्याने बऱ्याच देशविघातक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली असून या प्रकरणाची चौकशी उच्च पातळीवर SIT नेमून घेण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना सोमय्या यांनी साकडे घातले आहे. दरम्यान हे प्रकरण सध्या कार्यरत असलेले तहसीलदारांच्या अंगाशी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून संबंधित तहसीलदारांना सक्तीच्या रजेवर पाठवावे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी शासनाकडे केली आहे. मालेगाव मध्ये आता बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना बर्थ सर्टिफिकेट जन्माचं प्रमाणपत्र देण्याचा जो हा घोटाळा झाला आहे त्यात आतापर्यंत 4077 लोकांनी अर्ज केला. तहसीलदारांनी यापैकी फक्त 1 ते 3 अर्ज नाकारले आहे. जवळजवळ 4000 लोकांना यामुळे भारताचं नागरिकत्व मिळू शकते. हा खूप मोठा घोटाळा बाहेर आला आहे. मी 30 डिसेंबरला आलो होतो त्यावेळी ही यादी 1106 ची होती, 1106. आता हा आकडा झाला आहे 4077. अनेक ज्यांनी अर्ज करणारे आहेत त्यांनी शपथवर म्हणजे एफिडेव्हिटवर खोटी माहिती दिली, सरकारी यंत्रणाची फसवणूक केली. तहसीलदार एक न्यायालयीन प्रक्रिया राबवत होते म्हणजे न्यायालयात ती फसवणूक केली, खोटं बोलले, खोटे पुरावे दिले. अशा प्रकारचे 100 लोकांची यादी पुरावेसह हे मी अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन मध्ये आज दिली आहे. उदाहरण, रेस्टिंग अधिकाऱ्यांना आम्ही पत्र पाठवून माहिती घेतली की जे रेशन कार्ड एक पुरावा म्हणून जोडलं होतं, तर उदाहरण सांगतो, रेस्टिंग अधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्याच्या नावाने आदेश देण्यात आला त्याचा त्या रेशन कार्ड मध्ये नावच नाहीये. दुसरं की रेशन कार्ड इतकं घातलेलं की त्यात कोणाला काही वाचताच येत नाहीये. तिसरं, समजा अमीन मुसा नाव असेल तर रेशन कार्डवर अमीन पटेल नाव आहे, उदाहरण मी सांगतो. तर अशा प्रकाराने फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग केली आहे. सरकारी यंत्रणाची फसवणूक आणि सरकारमधील काही अधिकारी ही यात इन्व्हॉल्व आहे. 30 डिसेंबर पर्यंत फक्त 1106 होते, तर 31 डिसेंबर एका दिवसात 3000 ची वाढ कशी झाली? हे जे आकडे आहेत हे काल मला महसूल विभागाने दिले. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलं की मालेगाव येथे 4077 जन्म प्रमाणपत्राची प्रक्रिया संपत आली. आणि म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती केली आहे की SITचा तपास चालू असताना इथल्या तहसीलदारला ताबडतोब रजेवर पाठवावे. खूप मोठ्या प्रमाणात हा फक्त जन्म प्रमाणपत्राने बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना गैरकायदेशीररित्या नागरिकत्व दिलं जात आहे. आता पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार नोंदवली आहे. मला विश्वास आहे की येत्या 2-4 दिवसात चौकशी करून गुन्हा दाखल करणार, FIR दाखल होणार. इथले जे धुळ्याचे खासदार आहेत शोभा बच्चन यांनी मागच्या मालेगाव शहरामध्ये सांगितलं की मालेगाव शहराची, मालेगावची बदनामी करण्याचं षटकारस्थान भाजपकडनं केलं, त्याचं काम किरीट सोमय्या आणि नितेश राणे करतात. बांगलादेशी घुसखोरांना, रोहिंग्यांना इथून हाकलून काढणं, खोटे कागदपत्र देऊन भारतीय नागरिकत्व मिळवणं
आणि त्यांच्यावर कारवाई करायला लावणे हे वोट जिहाद समर्थकांना तर बदनामीच वाटणार ना. त्यात गैर थोडे. वोट जिहादचा प्रचार तेच करत होते. हा वोट जिहाद भाग 2 आहे. म्हणून त्यांना बदनामी वाटत असेल त्याची मला चिंता नाही. मला भारत देशाच्या सुरक्षेवर याचा धोका निर्माण होतोय. कारण की यात 100 सर्टिफिकेट असे दिले आहेत की जे व्यक्ती अस्तित्वातच नाही आहे. म्हणून फार मोठं षडयंत्र आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे एका महिन्यात हे षडयंत्र उघडकीस आलं. मी जे आपल्याला माहिती दिली हे मला त्या अधिकृत चर्चा झाली, बातचीत झाली, माहिती अधिकाराखाली किंवा सरकार कडून उत्तर आली तर ते मी तुम्हाला सांगितलं की गेल्या तुमच्या समोर होतो मी 30 डिसेंबर 2024 ला 11 ते 6 मला रजिस्टर दाखवलं. आता काल कलेक्टरने सांगितलं 4001. आता जे कोण अधिकारी होते नव्हते, कोण पॉलिटिशियन होते, कोण यात बांगलादेश बॉर्डर वरचा एक एजंट काम करतोय, इथला मालेगावचा एक अतिरेकी आता संघटनेचे संबंधित नेता यात इन्व्हॉल्व आहेत, ते सगळं आता पोलीसने तपास करायचा आहे. तर आपल्याला माहिती असेल नाव काय आपण आता पोलीस स्टेशन मध्ये काय अर्ज दिला यांच्यातही माझा अन्य सिनियर अधिकारी पण मी आता तहसीलदार ऑफिस मध्ये होतो त्यांच्याही चर्चा झाली. प्राथमिक दृष्ट्या हा एवढा मोठा घोटाळा आहे त्या सगळ्यांनी मान्य केला आहे. पुढची पावलं काय तक्रार दिली सर आपण? चोर आहेत, त्यांनी बनावटी खोटे कागदपत्र, खोटे एफिडेव्हिट, त्या घुसखोरांना मदत करणारे काय एजंट आहेत आणि सरकारी व्यवस्थेतील तहसीलदार ऑफिस पण याला दाब द्यावं लागणार. हे कसं काय झालं? सर आपल्या मार्फत तक्रार दाखल केली की आपल्या मार्फत कोणी प्रतिनिधी म्हणून तक्रार दाखल? तक्रार मी दाखल केली आहे. आता यात काय असतं की प्राथमिक सगळे पुरावे दिल्यानंतर ते चौकशी करतात. काही काही वेळी मग कलेक्टर ऑफिसच तक्रार दाखल करतात. आता ते पाहूया. सर हिंदी